मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर कसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला। गुड मॉर्निंग मित्रांनो, आज मालवण टूरचा दुसरा दिवस आहे आणि आपण काल रात्री स्टे केला होता लक्ष्मी कृपाला आणि जवळजवळ आचरामध्ये देवगडपासून आचरामध्ये फक्त 2च हॉटेल आहेत. त्यामध्ये पण आम्हाला एक काल हे भेटलं होतं. बाकी इथे कोणतं जवळजवळ हॉटेल नाही आहे. जर तुम्ही कधी आलात तर देवगडला स्टे करा, नाही तर मग आचराला आलात तर लक्ष्मी कृपा करून आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी घेऊन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जर तुम्ही कधी आलात तर तुम्ही इथे स्टे करू शकता. बाकी पुढे डायरेक्ट मग तुम्हाला मालवणला जावं लागेल, नाही तर देवगडला. 2च ऑप्शन आहेत तुमच्याकडे आणि इथली सर्विस पण खूप चांगली आहे. आम्ही रात्री इथे थांबलो होतो, आता निघालो आहे आणि आता आम्ही चाललो आहे आई भराडे देवी अंगणेवाडीला चाललो आहे. पहिला आईचं दर्शन घेऊन मग पुढची ट्रिप करू आणि झालंच आमच्याकडून आज तर आम्ही गोवा प्लॅनिंग करण्याचा विचार करतो आहे. झालंच लवकर तर मग आम्ही गोव्याला स्टे करायला जाणार आणि गोव्यावरून मग मॉर्निंगला निघणार आहोत आम्ही तिकडून. या गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आता आपण चाललो आहे अंगणेवाडीला. भराडी मातेचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे आज आपण. आणि आता वाजले आहेत 7:14 झाले आहेत आणि थंडगार अशी गुलाबी थंडी पडलेली आहे. मस्त गारेगार वाटतंय. आपल्याला थोडा हा रस्त्याबद्दल कन्फ्युजन होतं, इकडे की तिकडे, पण हाच रोड आहे. थोडा रस्ता कच्चा आहे. आम्ही आता देवगडवरून रात्री आलो तो स्टे करायला आचारला आणि तिथं आपल्याला 1.5 तास आपल्याला कुठे हॉटेलच भेटत नव्हतं. मग आम्ही थोडी विचारपूस केली आणि आम्हाला लक्ष्मी कृपा हॉटेल राहायला भेटला आम्हाला तिथे. जर तुम्ही कधी आला तिकडे देवगडला तर तुम्ही देवगडला स्टे करा, इकडे पुढे येऊ नका. जर पुढे आला तर डायरेक्ट तुम्हाला मालवणला थांबावं जावं लागेल, कारण की मध्ये तुम्हाला जेवायला खावायला भेटेल पण राहायची सोय नाही आहे या साईडला. हे पण ते फुल असतात कधी कधी. मी 1-2 ठिकाणी विचारलं पण ते फुल होते, कारण की इकडे जास्त लॉज आणि बोर्डिंग नाही आहे राहायला. राहण्याची सोय तशी नाही आहे इकडे. तर तुम्ही आलात तर कधी डायरेक्ट मालवण नाही तर देवगड 2 ठिकाणी जा, तुम्ही तिकडे भेटतील तुम्हाला व्यवस्थित. आता ज्या ठिकाणी आम्ही राहिलो ते पण मस्त होतं हॉटेल. नशीब आमचं की आम्हाला ते भेटलं. 7-7:30ला आम्हाला ते हॉटेल आम्ही इन घेतलेलं हॉटेलला. आता मॉर्निंगला रात्री पण लवकर झोपलो, जेवलो खावलो आणि लगेच झोपलो. आणि आता सकाळी लवकर उठायचं होतं म्हणून सकाळी 5 वाजता उठलाय बाई. रेडी बिडी झाला आहे. तिथं जाऊया, तिथं गोवा करूया बोलतो. तर आज बोललो ठीक आहे जाऊया. मग आज लवकर उठून मग जरा पटापट सर्व करणार ते. त्याच्यानंतर डायरेक्ट वेतोबा झाला आमचं की वेतोबानंतर डायरेक्ट आम्ही गोव्याला जाणार आहोत स्टे करायला. गोव्याला एक नाईट काढणार तिकडे आणि तिथून मग डायरेक्ट मुंबई. मग कुठे थांबणार नाही, डायरेक्ट मुंबईला निघणार बाकी जायला. रस्ता थोडा कच्चा आहे, काय गावच्या साईडला तर असे रस्ते असतातच, काय बोलू शकत नाही आपण त्याला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इकडे आंब्याच्या बागा आणि काजूच्या बागा खूप आहेत या साईडला. इकडे तिकडे बहावे, इकडे आंबा ही दिखे हमको, बाकी कुछ नहीं दिखे. समोर एक
एकदम बाद बघ बघा. मला बोललो ना तिकडे 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 पाहावे तिकडे चहूकडे आंबाच आंबा दिसे. आणि सूर्यदेव आता डोक्यावर आलेला आहे, समोरच दिसत आहेत आपल्याला. ते बघा सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे, गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आता. आणि आता आपली राईड एकदम मस्त सुखात चाललेली आहे. मस्त बैलांचं दर्शन झालं. काय व्ह्यू आहे इकडला. हेच तर कोकणात आहे, आपल्याचाही कोकणात आहे. आयुष्यात कितीही कामं केलं तरी कमीच असतात. बॉस बोलतो हे नाही हुआ वो नाही हुआ, काय तुझा गुलाम म्हणून आपण जगतोय. गुलाम एका पिंजऱ्यात कसा पक्षी अडकलेला असतो तसा. टायमिंगवर यायचं, टायमिंगवर जायचं. सुट्टी पाहिजे असेल तर अप्रूव्हल घ्या. नाही तू मागताय है सुट्टी बाबा, नाही मिलेगा, ये है वो है. चला आमच्यात लीव घ्यायला आम्ही त्यांना विचारायला जायचं सिक लीव कशासाठी असतं. आजारी का पडला, हम लोग नाही गिरते आजार. अरे आजारी पडला का म्हणजे आजारी पडतो त्याला पडतो, त्याचं काही कारण नसतं का. काहीही विचारतात. आपण तर सांगायचं सुट्ट्या बनवायचं, बॉसला नाही द्यायचं. ते कामं केलं तरी पण ते कमी होत नाही त्यांच्याकडे. वाव कसलं भारी वाटतंय बघा एकदम. आता आम्ही आहोत अंगणेवाडीच्या थोडं पाठीमागेच आहोत. आणि आम्ही गावागावातून चाललो आहे. तर इथे एक छोटंसं गाव आहे, कोणतं तरी नाव काय आपल्याला माहिती नाही ते. पण गावाच्या बाजूलाच एक मस्त अशी नदी आहे. आणि हा व्ह्यू बघा ना, एक नंबर असा व्ह्यू दिसतोय इथून. नारळीची झाडं मस्त आहे की. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला. टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला. मच की मस्ती को बोल चखने में काजू खिला. हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. दादा बघा काय करतात, ड्रोन शॉट घेत आहेत. त्यांचा ड्रोन झोपलाय आता बघा, उडून झालाय, थकला तो. आणि आहे ड्रोनवाले. यो बॉस ड्रोनवाले आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा, कोकणी ड्रोनवाले. तरी खोऱ्यातून नांदा घुमू दे. वाव खतरनाक. दोन्ही साईडला झाडी आणि मध्ये आपण गाडी चालवतोय. आणि अशामध्ये हे गाव वसलेलं आहे. ह्या गावात राहणारी लोक किती खुश आणि आनंदी असतील याचा विचार आपण नाही करू शकत. कारण की आपणच एवढे खुश झालो आहे गाव बघून, तर इथले लोक किती खुश असतील. बघा ना तुम्हीच बघा ना की एवढं नारळीची झाडं आहेत बाजूला, बाजूला त्याच्या नदी आहे. आणि नदीकाठी वसलेलं हे एक गाव.
तसं आहे टोटली, थोडं पण नाही, पूर्ण गावच्या गाव त्यांचं वसलेलं आहे नारळीच्या झाडांमध्ये. नशीब म्हणा आम्ही कोस्टल रोडने आलो आहे तर आम्हाला हे तरी बघायला भेटलं. आम्ही जर मुंबई गोवाने डायरेक्ट तिकडनं बाहेरच्या बाहेर गेलो असतो तर आम्हाला हे काहीच दिसलं नसतं आणि हा आनंद घेताच आला नसता. जाम भारी वाटतं, एकदम प्रसन्न वाटतंय. एक तर गारेगार आणि वरतून असा निसर्गरम्य सर्व बघायला भेटतंय. स्कूलमधले पोरं स्कूलमध्ये चालले, गावकरी बघा रस्त्यावर चालत आहेत आता. आणि मातीची घरं आहे बघा, अजूनही इकडे मातीची घरं आहेत. दर्शनासाठी पोहोचलो आहे. आता आपण आहोत अंगणेवाडीमध्ये. पाहू शकता रस्त्याला तर कोणी नाही आहे आणि दर्शनासाठी पण गर्दी नाही आहे. पटकन असं दर्शन घेतो आणि निघूया. मग इथून पुढे आपल्याला भरपूर स्पॉट करायचे. त्यांचं वाटते सुवर्ण कलश वर्धापन सोहळा होता कालच होता वाटते, तर पूर्ण त्यांनी हे केलेलं. आपलं आता अंगणेवाडीतील राणी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललो आहे रामेश्वरमला. तिथे मंदिर आहे, मंदिरात चाललो आहे. इथून थोडंच अंतरावर आहे, थोड्या अंतरावर ते मंदिर आहे. आता तिथे चाललो आहे. आता आपण पोचलो आहे कांदळगावला आणि इथून एक 5 ते 6 किलोमीटरवर आहे ते मंदिर रामेश्वर. तर आता आपण चाललो आहे, थोडा रस्ता कच्चा आहे आणि इकडे ना खूप भारी आहे. म्हणजे प्रत्येकाला गाव सोडून वाटत नाही, पण काय करणार, पेट केले छोडना पडता. हा बाबू, पैशासाठी लोक गावं सोडतात. नमस्कार मित्रांनो, आपण आता पोचलो आहे रामेश्वर मंदिराजवळ आणि समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे आणि इकडे रवळनाथ मंदिर आहे आणि आपल्या समोर आहे हे रामेश्वर मंदिर आहे. चला तर तुम्हाला दाखवतो रामेश्वर मंदिर. आणि पूर्ण परिसर हा एकदम प्रसन्न करणारा आहे असं, आणि मंदिरही खूप छान आहे. रामेश्वर झालेलं आहे, स्वयंभू रामेश्वर मंदिर आहे ते. आणि आता आपण चाललो आहे रॉक गार्डनला. तिथे आपण थोडं बघू, त्याचे फेमस आहे रॉक गार्डन. पर्यटन स्थळी आल्यानंतर रॉक गार्डन हे फेमस आहे त्यासाठी. आणि तिकडून मग आपण पुढे सिंधुदुर्ग फोर्ट करणार आहोत. हे आता आपण जिथे गेलो होतो रामेश्वर मंदिरात, ते स्वयंभू मंदिर आहे आणि तिथे रवळनाथांचंही मंदिर आहे. आणि मंदिर आहे ना एवढं भारी बांधलं आहे ना, खूप भारी मंदिर आहे तिथे. तुम्ही कधी आलात ना तर तुम्ही विचार करा तर अतिउत्तम आहे. फक्त येऊ नका, एकटे येऊ नका, कारण की एकटे आला तर तुम्हाला इकडनं रस्ता सापडणार नाही. म्हणजे त्याला होईल कुठेतरी चुकत जाल. आता आपण पोचलो आहे रॉक गार्डन साईडला आणि इकडे त्या साईडलाच आहे रॉक गार्डन, कुर्ला बीच आणि सिंधुदुर्ग फोर्ट इकडेच आहे या साईडला. बघा
खतरनाक व्ह्यू आहे. आपण एवढं जर थांबत बसलो तर आपल्याला इकडे 2 महिने इकडेच काढायला लागतील राहायला. तेव्हा आपल्याला सर्व एकदम डिटेलमध्ये आपण बघू शकतो. मालवण एकदम डिटेलमध्ये. मालवण एवढं खूप सुंदर आहे हे आपल्याला माहीत नव्हतं. आपण आपले कपडे पूर्ण डोळ्याने बघितलं आहे आणि खतरनाकच खूपच भारी आहे. इकडे राहायचे सोय पण चांगले आहेत. आणि इकडे आलात ना तर सी फूड ट्राय करा. म्हणजे पापलेट, बांगडा, सुरमई हे तुम्ही खाऊन बघा इकडे. बाकी आपण मुंबईला खातोच ह्या साईडला इकडले खूप भारी वाटेल तुम्हाला. आता ह्या साईडला आहे राजकोट किल्ला आणि शासकीय रुग्णालय इकडे, आणि इकडे समोर आहे चिवला बीच आणि रॉक गार्डन. हा इकडे चिवला बीचला जातो आणि हा इकडे समोर जातो तो रॉक गार्डन साईडला जातो. रूम्स अवेलेबल है भाई लोग, ले लो. भेंडी काल पाहिजे होतं तेव्हा एक रूम भेटत नव्हता आणि आज बघा रूमचे नुसते घडे पडलेत. आपण आता पोचलो आहे रॉक गार्डनला. या साईडला रॉक गार्डन आहे. समोर बीच बघा ना, एक नंबर बीच दिसतो. तुम्ही मालवणमध्ये आलात आणि रॉक गार्डन फिरला नाहीत असं कसं होईल? तर तुम्ही कधी मालवणला भेट दिलीत तर हे आहे रॉक गार्डन. आता आपण चालतोय ते रॉक गार्डन आहे आणि या साईडला म्युझिक शो होतात आणि या साईडला प्लेग्राऊंड आहे आणि सेल्फी पॉईंट ह्या साईडला आहेत. इकडे आपण चाललो आहे तिकडे आणि गार्डन तर खूप छान दिसतंय. आता सेल्फी पॉईंटला जाऊन काय आहे ते आपण बघूया. आय लव मालवण लिहिलं आहे तिकडे ह्या साईडला माझ्या लेफ्ट साईडला. आणि ठीक आहे, मस्त आहे. आपण पण असंच गुगलला सर्च टाकलं होतं की मालवण फिरायचं आपल्याला, काय काय स्पॉट आहेत बघण्यासारखे. तर त्याच्यामध्ये एक रॉक गार्डन होतं. आता रॉक गार्डनमध्ये नक्की काय आहे हे आपल्याला माहीत नव्हतं, म्हणून आपण आलो बघायला. कारण की गुगल बाबा दाखवतो त्याप्रमाणे आपण चालतो. आपण कधी इकडे आलो नाही, नवीन ठिकाणी जायचं म्हटलं तर आपण कोणाला ना कोणाला विचारणारच. कारण की आपल्या इकडले कोणी फ्रेंड तर नाही आपल्या इकडे एवढ्या लांब मालवणला. तर बघा, वाव, सेल्फी पॉईंट असेल कारण की गार्डनच्या बाजूलाच लागून समुद्र आहे. दाखवतो तुम्हाला. मस्ती की बस्ती को तू ये हुल्लड़ का हैंडल दिला, टेंशन की आंटी को भी जनी की फैनी पिला, मच की मौसी को बोल चखने में काजू खिला, हर टसल को मसल के तू फिसल पे दुनिया हिला. ये झूमेंगे नाचेंगे महफिल जमाएंगे, दिन आज का है ये मस्ती भरा प्यारा. खुशी रातों का हल्ला मचाएंगे, जलवे दिखाएंगे, बस हम बना देंगे अब ये समा सारा. आपलं आता रॉक गार्डन बघून झालेलं आहे. चिवला बीच पण आपण तिथूनच व्हिडिओ शूट केला आहे. आणि आता आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांवर, जो आहे सिंधुदुर्गमध्ये. त्याचं नाव आहे सिंधुदुर्ग फोर्ट. आणि तिथे आपण थोडा खूप फिरणार आहोत त्या साईडला. आणि इथून गल्ल्या एवढ्या आहेत ना यार, काही समजत नाही.
आता सिंधुदुर्ग फोर्टवर चाललो आहे आणि हे दादा आपल्याला रस्ता दाखवत आहेत स्कूटीवरून. आता आपण आलो आहे सिंधुदुर्गला फोर्टला चाललो आहे आपण. तो समोर दिसतो तो सिंधुदुर्ग फोर्ट आहे आणि लाईनमध्ये सर्व माणसं उभी आहेत. आपल्याला पण लाईनमध्ये जायचं आहे आणि बोटीने आपल्याला दरवाजापर्यंत जायचं आहे आणि तिथून मग आपण आतमध्ये एक्सप्लोरर करू की तो किती मोठा आहे. तो खूप मोठा आहे सिंधुदुर्ग फोर्ट तो. चला तर जाऊया. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जावं लागतं. आता हे लोक चालले आहेत. आपण लाईनमध्ये उभे आहोत आणि ते लोक चालले आहेत. आता आपला नंबर येईल. अक्षय भाऊ शूटिंग करतोय बघा. जॅकेट्स इकडे आहेत. जॅकेट घालायचे त्याशिवाय आतमध्ये एंट्री नाही आहे. हे देखो जॅकेट घालून झाले सर्वांनी. मी पण घातलंय. आता आपण चाललो आहे राईडला. बघा भाऊ सेटिंग करते पण त्याला सेटिंग करायला जमत नाही. केली बोलते. फायनली आपण आता चाललो आहे बोटीमध्ये आणि इधर पैर दिखाया दिया और ये लोग सब लोग बैठे इधर को और अपन इस तरफ बैठते हैं. इधर बैठते अपन. बाय द वे बोट आता चालू झालेली आहे आणि दाखवतो तुम्हाला. चलो आता महाराजांच्या पायांच्या खुणा बघून येऊया आपण. आता आपण आहोत सिंधुदुर्ग फोर्टला आणि तुम्ही पाहू शकता इथून आतमध्ये जायला आहे. आता आपण पोचलो सिंधुदुर्गावर आणि तुम्ही पाहू शकता माझ्या राईट साईडला बरोबर श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. हे बघा या साईडला. आणि इथून पुढे आल्यानंतर हा दरवाजा आहे मेन दरवाजा. इथून पुढून आल्यानंतर इथून इथे ह्या साईडला छत्रपती शिवाजी महाराजांचे हाताचे व पायाचे ठसे आहेत ते ह्या साईडला आहेत. आपण चाललोय तिकडेच. त्यांचे ठसे आहेत ते हे बघा. हे ते ठिकाण आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे आहेत आतमध्ये. आता आपण चाललो आहे जिथे हातांचे ठसे आहेत तिथे. तुम्हाला दाखवतो. हे बघा हे आहे तिथे. आणि हा आहे व्ह्यू सिंधुदुर्ग फोर्टचा. चारही बाजूने समुद्र वेढला आहे या किल्ल्याला. जर तुम्हाला काही माहिती नसेल तर इथे सर्व माहिती दिली त्यांनी. पहिलं कसं होतं आणि आता कसं आहे. बघा इथे पण आहे या साईडला पण आहे. हे आहे शिवराजेश्वर देवस्थान आणि आपण पोहोचलो आहे.
आता आपण पोचलो आहे देवबागला, जिथे नदीचा आणि समुद्राचा संगम होतो. अशा ठिकाणी आपण पोचलो आहे. आणि आपल्याकडे आपण ड्रोन उडवणार होतो, बट इथे परमिशन देत नाही ड्रोन उडवायला, त्यामुळे आपण ड्रोन उडवू शकत नाही. मी तुम्हाला संगम कुठे होतो ते दाखवतो आणि नंतर मग आपण इथून वेतोबाला जाणार आहोत. देवबागला येण्याचा मी व्हिडिओ अर्धा काढला नाही शूटिंग, कारण की आपला कॅमेराची बॅटरी डेड झालेली आहे, त्यामुळे ते जमला नाही. पण तुम्हाला नदी आणि समुद्राचा संगम कसा होतो ते मी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. हे बघा इकडे समोरच आहे या साईडला. आत्ता आपण त्या ठिकाणी पोचलो आहे आणि बघा ह्या साईडून येते, इकडनं नदी येते आणि तुम्ही या साईडला पाहू शकता. हा बघा, हा इकडे समुद्र आहे पूर्ण. आता जर ड्रोन आपल्याला उडवायला दिला असतं तर आपल्याला नक्की समजलं असतं, पण आपल्याला ड्रोन उडवू देत नाहीत, ते परमिशन घ्यावी लागते त्यांची, पण ते परमिशन देत नाही आहेत. ह्या साईडून नदी येते वरतून खाली अशी, आणि हे इकडे हा देवबागचा एंड आहे इथे. आता आपण निघालो आहोत देवबागवरून. देवबागवरून आपण समुद्र आणि नदीचा कसा संगम होतो हे बघितलं आपण. आणि आता चाललोय आपण आरावली. इथं वेतोबाचं देवस्थान आहे, खूप फेमस देवस्थान आहे हे सावंतवाडीमधलं. तर आपण तिथे चाललो आहे आता. आणि आता 3:10 झाले. एक 40 गाडी थांबवायची आहे. परत पुढे जाऊन आपल्याला गोवा करायचं आहे. म्हणजे जरा गडबडच झाली. मित्राला ऑफिसमधला कॉल आला, भाई यार भाई ने 1 तास खाल्ला ना, काय करणार आहे, कॉर्पोरेट जिंदगी बोले तो ऐसा ही है. कभी आएगा कॉल उठा, तर भाई सुट्टी घेतली, सुट्टीच्या दिवशी तरी त्यांना आराम करायला. त्याच्यामध्ये करायला हे कुठे आहे ते कुठे आहे, एक मुलगा राहणार आणि त्याच्यामध्ये हे सगळं त्याच्याकडनं करून घेणार. तुम्ही नाही मॅन पॉवर वाढवायला सांगितली तर त्यांच्यावर होत आहे. काम कमी काय, फक्त जास्त करायचं, पेमेंट तेवढं कमी भेटणार तुम्हाला. हां, त्याच्या दिवशी पण काम करायचं. तिथं 1 तास आमचा खाली किती वाया गेला. तर आम्ही बरोबर टायमिंगवर पोचलो असतो गोव्याला. संध्याकाळीच होईल आता. आपण आलो आहोत चिंपी एअरपोर्टला. हे समोर दिसतं एअरपोर्ट आहे या साईडला. हे सावंतवाडी साईडला आहे, चिंपी एअरपोर्ट आहे. हे या बाजूने आपल्याला जायचं एअरपोर्टच्या बाजूने रस्ता करून त्या साईडून तिकडे तिकडे जायचं आहे. इथं लिहिलं आहे चिंपी विमानतळ, वेंगुर्ला आणि मालवणला. ह्या साईडला झालं आपलं चिंपी विमानतळ ह्या साईडला, आणि हे चिंपी. इकडे इकडे यायचं, इकडे इकडे. आता आम्ही वेंगुर्ला पोहोचलो. हा, तुम्ही बरोबर ऐकलात. आणि आम्ही आता वेंगुर्ला पोहोचलो. आता आम्ही जस्ट वेंगुर्ल्याला आहोत. आणि इथून एक 13 ते 14 किलोमीटर, फक्त 13 ते 14 किलोमीटर वेतोबाचंच मंदिर आहे. आणि वेतोबा दर्शन झालं की जरा मजा करायची म्हणून गोव्याला जायचं आहे. गोव्याला नाईटला आपण तिथे स्टे करणार आहोत. गोव्याला का आपण हे नाही करणार, तिथे मजा म्हणून आपण जाणार आहोत गोव्याला. तिकडे फिरणार आहोत नाईटला. बघू नाईट हाऊसमध्ये काय काय आपल्याला आणि काय काय नाही ते. जेवढं करता येईल तेवढं करू. काही गोष्टी राहिल्यात आपल्या मालवणमधल्या, त्या करण्यासाठी आपण कधीतरी एक फक्त सिंधुदुर्ग टूर असं काढू. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेवढे काही स्पॉट असतील ना ते आपण फिरू. पण आता सध्या आपल्याकडे 2 दिवस होते आणि 2 दिवसात आपण आता एवढंच केलेलं आहे. सुरमई मच्छी मार्केट है इधर बेंगलोरला है. बेंगलोरला तो आ जा रहा है पहिला. चलो जल्दी मच्छी ले लो, मच्छी पापलेट करना है. किसको मांगता है बोलो जल्दी. सुरमई किसको मांगता है रे बाबा.
इकडं ना सुकी मच्छी भेटली ना तर घेऊन गेलो असतो पण कुठे सुकी मच्छी दिसतच नाही इकडं. मस्ती ओली मच्छी दिसते इथे. आता आपण आहोत व्यक्तभावापासून 2 किलोमीटरला आणि माझ्यासमोर एक बस मला गोष्ट सांगायची होती. माझ्यासमोर जो स्कुटीवाला चाललाय ना त्यापासून तो स्पर्धा करतोय माझ्याशी. तर मी जरा पुढे आलो तर तो एका पाठीमध्ये असा आला ना पाटामधून खाली वर. बाबा बोललो जाऊ दे त्याला आपण चौकात जाऊया त्याला जाऊ दे. तो म्हणजे एकतर त्याचा हेल्मेट नाही नाही काही घेत नाही आणि तो बसलाय बघा कसा एक मिनिट बसण्याची पद्धत बघा बसलाय म्हणजे किती लोक तो व्यवस्थित बसणार आहे. त्याची बोलतो त्याचप्रमाणे हे किती लोक असतात ना हे असंच शिकले लोक की कोणाचा विचार नाही करायचा कशी पण गाडी चालवायची. समोरचा माणूस त्याला उडवायचं बिंदास स्वतः पडायचं काय फरक नाही. हे तेच लोक आहेत ते काय म्हणजे बसले तर क्रॉस बसलाय स्कुटीवर गाडी काय फास्ट मारतोय हे बहुतेक करताय की स्पीडमध्ये काय समजतात हरवलं. फायनली आपण पोचलो आहे आता. चला पुढे आम्ही जेव्हा आलो होतो ना याच्यामध्ये तेव्हा एवढी गर्दी होती ना जत्रेला बाबा बाबा खूप जत्रेला गर्दी होती. आता नाही आहे गर्दी लवकर दर्शन पटकन. चल फायनली आपण वेतोबाला पोचलो आहे. आम्ही गेल्या वर्षी जत्रेला आलो होतो आणि जत्रेला आलो होतो त्या टायमाला तिकडे लाईन होती. आता गर्दी नाही आहे. ऑफ सीझन आलो आहे म्हणून त्या कारणाने गर्दी नाही आहे. आता इथे ते एक सिरियल असायची. अक्षय कोणती सिरियल होती ती? वेतोबाच्या इथलीच शूटिंग झालेली आहे ती आणि त्यामुळे इकडे हे फेमस असं एक देवस्थान आहे वेंगुर्ल्यामध्ये आरवली. आपण पोचलो आहे आता. आपलं वेतोबा महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि इथे बघा इथे श्री विष्णूचे 8चे अवतार आहेत. मस्त कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण आणि बुद्ध आणि असं आता चालू आहे तो कळंकी. असे 8चे अवतार इथे आहेत. फायनली आपली मालवण टूर कंप्लीट झालेली आहे इथे वेतोबाला. आणि आता मगाशी बोलल्याप्रमाणे आपण आता इथून चाललो आहे गोव्याला आज स्टे करूया आपण आणि गोव्यावरनं मग उद्या मॉर्निंग नंतर नाही तर दुपारी मुंबईला आपण निघू. तर हे आहे वेतोबाचं देवस्थान. एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे इथे. तुम्ही आलात कधी तर नक्की भेट द्या. आरवलीमध्ये आहे ते.